मुलांनो, जसजसे तुम्ही मोठे होऊ लागता, तुम्हाला अनेक चॅलेंजेसना सामोरं जावं लागतं. परीक्षा द्याव्या लागतात, नवीन गोष्टी करून पाहाव्या लागतात, नवनवीन व्यक्तींना भेटावं लागतं. कधीकधी रिजेक्शनही सहन करावं लागतं. स्पर्धा किंवा परफॉर्मन्सच्या आधी मनामध्ये जेव्हा भीती निर्माण होत असते, तेव्हा स्वतःला सांभाळावंही लागतं. स्वतःबद्दल फोकस करावा लागतो. अशा वेळेला तुम्ही स्वतःला धीर द्यायला हवा. पण तो कसा द्यायचा? स्वतःमध्ये आत्मविश्वास कसा निर्माण करायचा? अशा वेळेला स्वतःला काय सांगायचं ते आज समजावून घ्या. जेव्हा तुम्ही परीक्षेसाठी तयार होता, त्यावेळेला परीक्षेच्या आधी सगळ्यांनाच भीती वाटते. पण तुम्ही स्वतःला असं सांगा की मी तयारी केलेली आहे परीक्षेसाठी आणि मी त्याच्यासाठी रेडी आहे. मी प्रॉब्लेम सॉल्व्हर आहे. मी प्रश्न सोडवू शकतो. माझा स्वतःवर विश्वास आहे. मी अत्यंत काम आणि फोकस्ड आहे, शांत आहे आणि माझं लक्ष केंद्रित आहे. मला हे कळलं आहे की मी हे करू शकतो. मुलांनो, तुम्ही ज्यावेळेला नवनवीन मित्रांना भेटता तेव्हासुद्धा स्वतःला हे सांगा. कारण आपल्या मेंदूला आपण ज्या गोष्टी सांगतो ना, त्याप्रमाणे आपल्या हळूहळू पर्स्पेक्टिव्ह तयार होत असतो. स्वतःला असं सांगा की मी प्रेमळ आहे, दयाळू आहे, फ्रेंडली आहे, म्हणजे तुमची मैत्री पटापट तयार होत जाते किंवा जुळत जाते. इतर मुलांना माझ्या मैत्रीची गरज आहे, त्यामुळे बॉन्डिंग आणि कनेक्शन चांगलं होतं. मी जेव्हा नवी मैत्री करतो त्यावेळेला मी हसतमुख राहून स्वतःशी आणि इतरांशी खूप छान बोलणार आहे, असंही स्वतःला सांगा. म्हणजे नवीन मैत्री करणं सोपं जातं. सामाजिकदृष्ट्या काही मुलांना संकोच वाटतो, भीती वाटते, नाही जमत. त्यावेळेला हे स्वतःला एक प्रकारचे ॲफर्मेशन्सच आहेत या. मी एक छान मित्र बनणार आहे, जो माझ्या मित्राला योग्य वेळेला मदत करेल, चुकलं तर सांगेल, चांगल्या गोष्टी एकत्र करू, वाईट गोष्टींपासून लांब राहू, एकत्र नाही म्हणू किंवा आम्ही वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करू, हेही तुम्ही ठरवू शकता. नवे मित्र बनवण्याची कला मी आत्मसात करेन, असं मुलांनो स्वतःच्या मनाला सांगा. जर तुम्हाला एखाद्या ठिकाणी परफॉर्मन्स द्यायचा असेल, एखाद्या स्पर्धेला सामोरं जायचं असेल, अशा वेळेला स्वतःला सांगा की मी खूप प्रॅक्टिस केली आहे आणि आता मी या स्पर्धेसाठी, परफॉर्मन्ससाठी पूर्णपणे तयार आहे. माझ्या कौशल्यांवर, स्किल्सवर पूर्ण विश्वास आहे. मी माझं बेस्ट देणार आहे, सर्वोत्तम परफॉर्मन्स देणार आहे. मी निश्चय केला आहे, तसंच मी परफॉर्म देखील करणार आहे, कारण मी स्ट्रॉंग आहे, कणखर आहे. जेव्हा एखादी गोष्ट नव्याने करून पाहायची असते मुलांनो, तेव्हा स्वतःला असं सांगा की नवीन गोष्ट करून पाहायची असेल तर मी त्याला घाबरत नाही. मी धाडसी आहे. नव्या गोष्टी जाणून घेण्याचं कुतूहल माझ्या मनामध्ये आहे. मी एका वेळेला एकाच गोष्टीवरती लक्ष केंद्रित करतो. मी नवीन गोष्टी ट्राय करण्यासाठी, नवे अनुभव घेण्यासाठी नेहमी तयार असतो. आय ॲम ओपन टू न्यू ॲडव्हेंचर्स, असं स्वतःला सांगा. नवनवीन गोष्टी ट्राय करायला मी तयार असतो, याचा मला पूर्ण अभिमान आहे, असंही स्वतःच्या मनाला सांगा. मुलांनो, अभ्यास करणं जसं महत्त्वाचं आहे, तसं मैत्री करणं महत्त्वाचं आहे. नवीन गोष्टींना सामोरं जाणं देखील महत्त्वाचं आहे. लोकांनी आपल्याला नाही म्हटलं तर त्या गोष्टीला कशा पद्धतीने हँडल करायचं हेही समजावून घेण्याची गरज आहे. तेव्हा मुलांनो, भीतीवर मात करून आपण एखाद्या गोष्टीला सामोरं जाताना स्वतःला काय सांगायचं आहे, हे जर का तुम्हाला कळलं ना, तर मग आयुष्यामध्ये येणाऱ्या नवनवीन गोष्टींच्या किंवा चॅलेंजेसच्या सामोरं जाताना तुम्हाला कधीही भीती वाटणार नाही, उलट मजा येईल. तुम्ही एन्जॉय कराल ती प्रोसेस. धन्यवाद.